कापूस आयातीवर 11% शुल्क लागू. कापूस भावात होणार मोठी वाढ. काय आहे संपूर्ण अपडेट पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी दिलेली नोटिफिकेशन बेल दाबून नोटिफिकेशन ऑल करा, ज्याने की मी व्हिडिओ टाकलेले नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. तर सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंत कापूस आयातीवरील 11% शुल्क काढले होते. अमेरिकेने भारताच्या कापड आयातीवर 50% शुल्क लागू केल्याने उद्योगांनी कापूस आयातीवरील शुल्क काढण्याची मागणी केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने 19 ऑगस्ट रोजी 30 सप्टेंबरपर्यंत 11% शुल्क काढले होते. त्यानंतर मुदतवाढ देऊन 31 डिसेंबर 2025पर्यंत शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली होती. त्याची मुदत आता संपली आहे. सरकारने ही मुदतवाढ देण्याविषयी कोणतीही अधिसूचना काढलेली नाही. त्यामुळे 1 जानेवारीपासून कापूस आयातीवर 11% शुल्क लागू झाले आहे. सरकारने 31 डिसेंबर नंतरही कापसाची शुल्कमुक्त आयात कायम ठेवावी अशी मागणी उद्योगांनी केली होती. शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ द्या, आयात शुल्क कायमस्वरूपी काढून टाका अशी मागणी कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि तामिळनाडू स्पिनिंग मिल्स असोसिएशनने केली होती. मात्र सरकारने आतापर्यंत उद्योगांच्या या मागणीवर कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आयात शुल्क लागू झाले आहे. कापूस आयातीवर 11% शुल्क लागू झाल्याने बाजारात लगेच सुधारणा पाहायला मिळाली. CCIची खरेदीही वाढली आहे. त्यामुळे पुढील महिनाभरात दरात आणखी सुधारणा दिसू शकते, असं ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ म्हणत आहेत. CCIच्या खरेदीत वाढ. देशात आतापर्यंत कापसाचा भाव हमी भावापेक्षा कमी होता. त्यामुळे CCIची खरेदी वाढली आहे. CCIने आतापर्यंत जवळपास 62 लाख गाठी कापूस खरेदी केला आहे. CCIच्या खरेदीमुळे खुल्या बाजारातील दर सुधारण्यास मदत झाली आहे. CCI यंदाही 100 लाख गाठी कापूस खरेदी करेल असा अंदाज आहे. तर असे होते संपूर्ण अपडेट. तरी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.